नमस्कार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण मुलाखत घेतो आहोत ती डॉक्टर शरदकुमार लिंबाळे यांची. डॉक्टर शरदकुमार लिंबाळे हे दलित चळवळीतील आणि साहित्यातील एक महत्वाचं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे. अक्करमाशी राणी माशी पुन्हा अक्करमाशी ही त्यांची आत्मनिवेदनं. खरं तर साहित्यात त्याला आत्मकथन म्हणण्याचा प्रघात असूनही डॉक्टर शरदकुमार लिंबाळे त्याला आत्मनिवेदन म्हणतात. यातूनच त्यांचा लेखनाकडे बघण्याचा प्रांजळपणा आपल्याला दिसून येतो. त्यांनी आत्मकथनांसोबतच कविता, कथा, कादंबरी यांसारख्या साहित्य प्रकारांची हाताळणी केलेली आहे. संपादन हा त्यांचा हातखंडा विषय आहे. त्यामुळे अनेक साहित्याचं संपादन, कथा, कादंबरी आणि कविता यांचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. साहित्य समीक्षा हा त्यांचा असाच एक जिव्हाळ्याचा विषय. त्या विषयावरही त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. आणि इतकंच नाही तर त्यांच्या स्वतःच्या साहित्याचं इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, पंजाबी, मल्याळम, तमिळ, उर्दू आणि तेलुगू, बंगाली या भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. अशा या बहुआयामी लेखकाचा सन्मान सरस्वती पुरस्काराने होतो आणि मराठी साहित्याला एक नवी दिशा मिळते असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्या डॉक्टर शरदकुमार लिंबाळे यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आजच्या या विवेक साहित्य मंच आयोजित मुलाखतीमध्ये स्वागत आहे. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सनातन ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? चांगला प्रश्न विचारला आहे. पहिल्यांदा तुम्ही मला इथं निमंत्रित केलं आणि माझ्याशी गप्पा मारता आहेत आणि माझ्या लेखनाविषयी जाणून घेता आहात, याच्याविषयी मला खूप आनंद होतो आहे. खरं तर सनातन 1 जानेवारी 2018ला प्रकाशित झाली. गेल्या 3 वर्षामध्ये या कादंबरीवर चर्चा झाली नव्हती. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मोठ्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली आहे आणि मला खूप आनंद होतो की या पुस्तकावरचं पहिलं परीक्षण साप्ताहिक विवेकमध्ये छापून आलं आणि ते रवींद्र गोळे यांनी केलं. मला खूप बरं वाटलं की ते रवींद्र गोळे यांनी केलं, कारण फार बॅलन्स्ड आणि विवेकवादी वृत्तीनं या पुस्तकातील आशयाला त्यांनी भिडलेलं आहे आणि त्याचं विवेचन केलेलं आहे. त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि ते माझ्याशी बोलले देखील. मला बरं वाटलं आणि आज आपण माझ्याशी बोलता आहात ह्याच्याबद्दलही मला आनंद होतो आहे. सनातन ही कादंबरी लिहिण्यामागचं कारण हे आहे की महार समाज याच्याविषयी मला कादंबरी लिहायची होती आणि पुण्याजवळ कोरेगाव नावाचं गाव आहे आणि तिथं महार आणि पेशव्यांची जी लढाई झाली त्या लढाईच्या प्रित्यर्थ इंग्रजांनी स्तंभ उभारलेला आहे आणि त्या स्तंभाला बाबासाहेबांनी जाऊन वंदन केलं होतं आणि त्यांनी लिहिलं होतं की महार शूर होते, त्यांनी लढाई केलेली आहे, अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि हे मला खूप प्रभावित करणार होतं, कारण दलित हे केवळ लाचार आहेत, गुलाम आहेत आणि अन्याय सहन करणारे आहेत. अशाच पद्धतीच्या दृष्टिकोनाने मी आणि अन्य लोकही त्यांच्याकडे पाहत होतो. पण बाबासाहेबांनी इतिहासातला एक रोमहर्षक क्षण तो दलितांना दाखवून दिला आणि त्यानंतर मात्र दरवर्षी हजारो दलित या कोरेगाव स्तंभाला जातात, दर्शन घेतात. आता दलितांबरोबर पुरोगामी प्रगतीशील विचाराची मंडळीही या कोरेगाव स्तंभाला जाऊन भेट देतात. तेव्हा मला वाटलं की महार समाज आणि कोरेगाव स्तंभाला घेऊन आपण एक कादंबरी लिहावी. पण ही कादंबरी लिहायला सुरुवात केल्यानंतर मला जाणवलं की आदिवासी समाज सुद्धा या काळामध्ये संघर्ष करत होता. मग मी म्हणजे दलित समाज आणि आदिवासी समाजाला केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी लिहिलेली आहे. हा संपूर्ण काळ मुघल भारतातला
आणि इंग्रज भारतातला आहे. या काळामध्ये दलित आदिवासींनी जो सामाजिक संघर्ष केला आणि ज्या पद्धतीचं जीवन जगलं ते कुठल्याही इतिहासामध्ये किंवा साहित्यामध्ये व्यक्त झालेलं नाही. मला तर असं म्हणायचं आहे की आपला इतिहास हा राजवाड्यांचा आहे. म्हणजे काय, एक राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो, त्याचा पराभूत करतो, त्याच्याकडून खंडणी घेतो, त्याची लूट करतो, अनेक निरपराध लोकांची हत्या करतो, तिथल्या सुंदर स्त्रिया पळवून नेल्या जातात, स्त्रिया चितेवर जातात. म्हणजे हे हे काय आहे, केवळ एकाने दुसऱ्याची लूट करण्यासाठी केलेली ही अतिशय भयंकर कत्तलच आहे. आणि म्हणजे आपल्या इतिहासामध्ये राजवाड्यांच्या लढाया खूप आहेत, त्यांचे तह आहेत. त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलन येतं आणि स्वातंत्र्य आंदोलनात मग गांधीजींचा लढा येतो, त्याच्यामध्ये भारतीय माणसं मोठ्या संख्येने सहभाग होतात आणि स्वातंत्र्यासाठी लढाई झालेली दिसून येते. अगदी प्राचीन काळापासून स्वातंत्र्याच्या काळापर्यंत पाहिल्यानंतर मला या इतिहासामध्ये दलित किंवा आदिवासी नायक म्हणून व्यक्त झालेला दिसत नाही. इतिहासाने त्यांना नाकारलेलं आहे अशी एक भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. मला वाटलं की या समाजाला नायक पण देण्यासाठी आपल्याला लिहिलं पाहिजे, कारण हा समाज दलित आहे, वंचित आहे, शोषित आहे. या समाजाला जागा करणं, संघर्ष प्रवण करणं, तुम्ही वीर होता, तुम्ही संघर्ष करत होता, तुम्ही ताठपणे जगण्याची आवश्यकता आहे, अशा पद्धतीचे धडे द्यायचे असेल, संदेश द्यायचा असेल तर मला वाटतं की इतिहासामधले काही उदाहरणं घेणं गरजेचं होतं आणि इतिहासावर भाष्य करणं गरजेचं होतं. म्हणून इथल्या इतिहासाने ज्यांचा इतिहास नाकारला त्या समाजाच्या इतिहासाची पुनर्स्थापना करणं आणि त्या समाजाने जगण्यासाठी जो संघर्ष दिलेला आहे, जो लढा दिला आहे तो मानणं, या हेतूनं सनातन ही कादंबरी मी लिहिलेली आहे. खरं तर इतिहासावरचं एक भाष्य आणि त्यामध्ये समाजच पात्र असणं ही एक अभिनव अशी गोष्ट या कादंबरीच्या निमित्ताने पुढे आली. पण तरी मला एक प्रश्न पुढचा विचारावा असा वाटतो आहे की या कादंबरीमधली पात्रांची नावं जी आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणजे त्यात अंबरनाथ येतो, भीमनाथ येतो किंवा येसनाथ येतो. तर ही येसनाथ किंवा अंबरनाथ हे नाक जे काही आहे पुढे जोडलेलं ते विशेषण म्हणून येत आहे की त्यामध्ये काही वेगळं कारण आहे? बरोबर आहे. ही कादंबरी इतिहासावर आधारित आहे. या कादंबरीत आज जी दलितांची नावं आहेत ती नावं निश्चितच त्या काळात नव्हती. त्या काळात दलितांची नावं वेगळीच होती. मी ही कादंबरी लिहिण्यासाठी, सनातन ही कादंबरी लिहिण्यासाठी भिशी शिंदे यांची अमृत नाक नावाची कादंबरी वाचली आणि त्याचबरोबर संजय सोनवणी यांची आणि पानिपत नावाची कादंबरी वाचली. या दोन कादंबरी वाचल्यानंतर म्हणजे ऐतिहासिक कादंबरी लिहायचं असेल तर काहीतरी वाचलं पाहिजे म्हणून मी या कादंबऱ्या वाचल्या. अमृत नाक आहे त्याच्यामध्ये आणि त्या काळात मी काही महारांवरची खूप पुस्तकं वाचली की जी छोटी छोटी पुस्तकं आलेली आहेत, काही संशोधन पुस्तकं प्रकाशित झालेली ती सगळी वाचली. त्याच्यामध्ये त्या काळात महारांच्या नावापुढं नाक हे लावलं जायचं. नाक म्हणजे आडनावासारखं ते लावलं जायचं. आणि मग मी म्हणालो की त्या काळात जायचं, त्या काळातली पात्र वाटली पाहिजे, त्या काळाचा फील आला पाहिजे. म्हणून मग मी ते जाणीवपूर्वक त्या काळातली नावं वापरली, कारण मला तो काळ जिवंत करायचा होता. आज 21व्या शतकात बसून ते मग अत्यंत 4-5 शतकामागचा काळ कल्पनेनं उभा करायचा तर ते शक्यच नाही. तर मला त्या काळातली नावं वापरलेली आहेत. त्या काळातले वातावरण कसं असेल हे अनेक पुस्तकं वाचून ते वापरलेलं आहे. एकूण हा संपूर्ण काळ नव्याने उभं करताना, कल्पनेनं उभं करताना तो वास्तव वाटला पाहिजे याची खबरदारी घेण्यासाठी म्हणून पात्रांची नावं वैशिष्ट्यपूर्ण जरी वाटत असली तर ती त्या काळातली सत्य नावं आहेत आणि ती वापरली आहेत मी. खरंय. म्हणजे कुठल्याही कादंबरीचा जो कादंबरी अंतर्गत काळ असतो तो जर जिवंत केला तर त्यातली पात्र जिवंत होतात आणि ती पात्र जिवंत झाली तर त्या कादंबरीला एक वास्तवाचं भान येत जातं.
तर त्याच वास्तवाच्या भानातून तुमचा निवेदक जो आहे संबंध कादंबरीतला तो अलिप्त भावाने बघतो. म्हणजे तो ना दलितांची बाजू घेत, ना ब्राह्मणांची बाजू घेत, ना मुस्लिमांची घेत, ना ख्रिश्चनांची घेत. तो स्वतःचा एक दृष्टिकोन जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. तर त्या सगळ्या एकूणच अलिप्त भावाकडे लेखक म्हणून तुम्ही कसं पाहता? म्हणजे निवेदकाचा अलिप्त भाव आहे, पण लेखक म्हणून तुम्ही त्याकडे कसं पाहता? सरस्वती सन्मान मिळाल्यानंतर मी खूप इंटरव्ह्यू देतोय, म्हणजे खूप मुलाखती देतोय. अगदी ओडियासाठी, मल्याळमसाठी, हिंदीसाठी, कन्नडसाठी आणि मराठीत पण खूप दिल्या. ती मंडळी सगळं, ती मुलाखत घेणारी मंडळी सनातन वाचून मला प्रश्न विचारत नव्हती, आपली ती मोघम प्रश्न विचारत होती. पण तुम्ही सनातन वाचून प्रश्न विचारतात, त्यामुळं मला तुम्हाला उत्तर देताना खूप विचारपूर्वक उत्तरं द्यावी लागतात. आणि मला खूप आनंद होतो की एका वाचलेल्या माणसाशी बोलतोय मी, आणि तुम्ही लेखकाचं नेमकेपण हेरता आणि ते प्रश्न विचारता, याचा मला खूप आनंद होतोय. खरं तर लेखकांनी तटस्थ राहू नये ही माझी भूमिका आहे. लेखकांनी भूमिका घेतली पाहिजे, कारण आपण एका सर्वहारा समाजाची बाजू घेऊन विषमतेविरुद्ध बोलतोय. आपण जी जी माणसं दुबळी आहेत, वंचित आहेत, त्यांची बाजू घेतोय आणि ज्या अन्याय अत्याचार करणारे आहेत त्याच्या विरुद्ध बोलतोय. म्हणजे आपण एक वकील जसा ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याची बाजू घेऊन कोर्टामध्ये न्यायासाठी भांडतोय, तशा पद्धतीनेच आम्ही दलित साहित्य लिहितोय. आणि आम्हाला अनेक वेळा सांगितलं, अरे तुम्ही तटस्थ राहून लेखन करा, तुम्ही काय असं प्रचार की लिहिताय, काय उर बडव्या पद्धतीने उर बडवून लिहिता आहे, तुमच्या लेखनामध्ये आवेश आहे, तटस्थता नाही आहे, अशा पद्धतीची खूप आमच्यावर टीका झालेली आहे. पण आज तुमच्या तोंडून ऐकलं मी की खूप अलिप्त राहून सुद्धा मी लेखन केलेलं आहे, असं ते तुम्हाला जाणवलंय. म्हणजे मी अशा पद्धतीचं पण लेखन करू शकतो, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि याचं कारण हे असावं की इतिहासाच्या काळामध्ये आपल्याला खूप हस्तक्षेप करता येत नाही. इतिहास जसा आहे तसाच ठेवणं गरजेचं आहे. किंवा मग ते इतिहासाची मोडतोड करायला लागलो, त्या काळाची मोडतोड करायला लागलो की मग तो इतिहास राहत नाही. आणि मग त्याच्यात वास्तव नष्ट होतं आणि मग आपल्या आजच्या भूमिका त्याच्यामध्ये डकवायला लागतात. आणि मग ती कादंबरी वाचताना, अरे हे नावाची ऐतिहासिक कादंबरी आहे, पण ह्या माणसांनी आजच्याच काळावर लिहिलेली आहे. फक्त पात्राची नावं बदललेली आहेत, ठिकाणीचे नाव बदललेले आहेत, पण सगळं वास्तव हे आजचंच आहे, ऐतिहासिक काही वाटत नाही, अशा पद्धतीची टीका होऊ शकते. पण मी जाणीवपूर्वक हे केलेलं आहे की वाचकाला मुघल काळातलं जे सामाजिक वातावरण होतं त्या वातावरणात नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचकाला ब्रिटिश काळातलं जे सामाजिक वातावरण होतं त्या काळात नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच नव्हे तर इथली जी शोषित माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, त्याला ब्रिटिशांनी जगाच्या कानाकोपऱ्यात कामासाठी पाठवलेलं आहे मजूर म्हणून. त्या अशा मजुरांचं दुःख रंगवताना मी इंग्लंड मधलं चित्रण दाखवलेलं आहे. हे दाखवत असताना त्या 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 ठिकाणचा वास्तव परिसर मी जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना मी अलिप्त राहिलो याची पावती तुम्ही मला दिली, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. म्हणजे तो निवेदक जो आहे कादंबरीतला, तो सतत अलिप्त भूमिका घेऊन त्याला फक्त इतिहास फोकस करायचा आहे, हे वारंवार ते वाचताना जाणवत राहतं. पण तरी त्या पुढचा प्रश्न मी थोडासा असा विचारेन की तुम्ही अनेक रीतिरिवाजांचा, परंपरांचा, कहाण्यांचा, रूपक कथांचा, लोककथांचा वापर हे सगळं मांडताना केलेला आहे. त्यामध्ये पात्रांची, म्हणजे दलित पात्रांची जी परंपरा शरणता आहे ती मांडलेली आहे. त्यातून त्यांच्या वाट्याला आलेली अगतिकता देखील तुम्ही मांडलेली आहे. या सगळ्याचा मेळ साधत असताना तुम्हाला ह्या कादंबरीचं नाव सनातन असं का ठेवावं असं वाटतं? आता मी काय बोलावं की रूपकथा का मांडल्या, लोककथा का मांडल्या याच्याविषयी बोलतो, आणि मग या कादंबरीचं नाव सनातन का ठेवलं हे जर मी विसरलो तर तुम्ही पुन्हा मला विचारा. खरं तर मी म्हणालो की दलितांविषयी, आदिवासींविषयी,
सॉरी पुस्तकांमध्ये कुठं लिहिलेलं दिसत नाही. म्हणजे ग्रंथांमध्ये, ऐतिहासिक ग्रंथामध्ये यांचं चित्रण झालेलं नाही. आता मग चित्रण झालेलं नाही आणि मला त्यांच्यावर लिहायचं आहे, तर मी कुठे आधार शोधणार? मग मी आधार काय घेतला? यांचा इतिहास शोधायचा असेल, यांचा इतिहास मांडायचा असेल, तर माझ्या मदतीला लोककथा आल्या, पुराण कथा आल्या, आख्यायिका आल्या आणि दृष्टांत आले. त्या काळातलं रीतिरिवाज मला उपयोगी पडले. म्हणजे मौखिक परंपरेचा मी खूप आधार घेतला, कारण लेखन परंपरेमध्ये दलित कुठे दिसत नाहीत. दलितांचा वावरच नाही आहे. त्यांना अस्पृश्य म्हणून इतिहासाने सुद्धा दूर ठेवलेला आहे. तर मग मी इतिहास धुंडाळताना, इतिहासाची या समाजाची मांडणी करताना मला या लोककथा, रूपक कथा, पुराण कथा, आख्यायिका, कहाण्या ह्या खूप महत्वाच्या वाटल्या आणि त्याचा आधार घेऊन मी हा दलितांचा सामाजिक इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. आता आपण म्हणाले सनातन हे नाव का ठेवलं? हे नाव ठेवताना मला खूप भीती वाटायची. सनातन नाव ठेवायचं की नाही, मी अनेक वेळा विचार केला, की कारण सनातन या संघटनेविषयी खूप असं वादग्रस्त चर्चा या काळात झाली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालेली होती आणि त्या काळामध्ये सनातनची खूप चर्चा झाली आणि मी माझ्या कादंबरीचं नाव सनातन देतोय. म्हणजे मी बैल मुझे मार असंच ते काहीतरी मी हिंदीमध्ये का चॅनलला मुलाखत देताना ते म्हणल्यावर तू साहसच करतोयस, तुला भीती वाटत नाही का? अरे बाबांनो, हे सनातन धर्माशी निगडीत नाही. हे सनातन संस्थेशी निगडीत नाही. या कादंबरीमध्ये जे शोषित माणसं आहेत, दलित असतील, आदिवासी असतील, सामान्य माणूस असेल, त्या माणसाचं दुःख अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत आहे आणि ही सगळी माणसं संस्कृतीवर प्रेम करणारी आहेत आणि जगण्यासाठी संघर्ष करणार आहेत. ही एक सनातन झुंज आहे. हा एक सनातन संघर्ष आहे. या अर्थानं मी ते शीर्षक दिलं आणि मला वाटलं चला यामुळे जर सनसनाटी होऊन लोकांनी जर सनातन कादंबरी वाचली तर चांगलंच आहे. पण मला असा अनुभव आला की गेल्या 3 वर्षात कुणी याच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. असं आहे. आपण काय शीर्षक त्या पुस्तकाला देतो त्याच्यावरून कोणी पुस्तक उचलून वाचतं असं आहे ते तसं नाही आहे. त्याच्यासाठी चर्चा झाली पाहिजे, त्याच्यासाठी रसिकांनी कौतुक केले पाहिजे, काही पुरस्कार मिळाले पाहिजे आणि तेव्हाच ते पुस्तक वाचलं जातं असं अलीकडचा काळ आहे. कारण वाचकांना अनेक ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत. एखादी कलाकृती जेव्हा गाजते किंवा पुरस्कार मिळतो तेव्हा त्याच्यावर उड्या पडतात किंवा त्या पुस्तकाचं नाव काय आहे ह्याच्यावर उड्या पडत नाहीत. पण सनातन हे नाव देताना अगदी प्राचीन काळापासून आजच्या काळापर्यंत सामान्य माणसाचं दुःख हे सनातन आहे, हे आजचं नाही आहे. हे मला त्या प्रतीकातून मला त्या शब्दातून व्यक्त करायचं होतं. आणि ते खरं दिसत आहे. म्हणजे तिथे कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा द्वेष दिसत नाही कादंबरीवर कुठेच. तर तो एक निर्लेपपणा, मी इतिहास सांगतो आहे आणि ती इतिहास सांगण्याची भूमिका तुम्ही कादंबरीवर घेतलेली आहे. पूर्ण कादंबरीमध्ये ती जाणवत राहते वाचनाच्या प्रक्रियेमध्ये. त्या मागचं कारण मला असं वाटतं, मी माझ्या दृष्टीने देते, तुम्हाला ते कारण सांगायचंच आहे तुमच्या दृष्टीने. मला वाटतं की निवेदनाची भाषा जी तुम्ही वापरलेली आहे ती प्रमाण भाषा वापरली आहे. मग ती पात्रांची भाषा ही प्रमाण भाषाच येते आहे. साधारणपणे आपल्याला असं चित्र दिसतं साहित्य वाचताना, कथा कादंबऱ्या वाचताना, की पात्रांचा जो संवाद असतो तो त्यांच्या बोली भाषांमध्ये असतो. तर तसा तुम्ही तो योजलेला नाही. तर सरसकट कादंबरीचं निवेदन आणि कादंबरीमधले संवाद जे आहेत ते पूर्णपणे प्रमाण भाषेमध्ये आलेले आहेत. तर ते तसे घेण्यामध्ये काही कारण आहे का? तुम्ही माझ्या नेमक्यापणावर बोट ठेवता आहे. मला हा प्रश्न पण खूप आवडला. कारण आम्ही लिहायला लागलो तेव्हापासून आतापर्यंत प्रमाण भाषेला विरोध केलेला आहे. प्रमाण भाषा एका विशिष्ट उच्च वर्गाची भाषा आहे.
ती आपण वापरायची नाही. आपली जी बोली भाषा आहे त्याच भाषेत आपण लिहायचं. आपले दुःख, आपले प्रश्न, आपली वेदना ही आपल्या भाषेत आपण सहजपणे लिहू बोलू शकतो. म्हणून आपण बोली भाषेचाच वापर केला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका होती. पण त्यानंतर मी ही भूमिका सोडून दिली. त्याचं कारण हे की मी सगळ्यात जास्त भाषांतरित झालेला लेखक आहे. जेव्हा अक्कर माशीचा अनुवाद व्हायला लागला अनेक भाषांमध्ये, तेव्हा मला हे जाणवलं की आपण अक्कर माशी बोली भाषेमध्ये लिहिल्यामुळे त्याचा चुकीचा अनुवाद होतो आहे. लोकांना बोली भाषा कळत नाही, कारण अनुवाद करणारे काय दलित नसतात, ते उच्च शिक्षित उच्च वर्गातले मंडळी असतात आणि ते अनुवाद करतात. तेव्हा त्यांना ही दलिताची बोली भाषा मिळत नाही आणि ते त्यांच्या पद्धतीनं अर्ज लावून अनुवाद करायला लागतात आणि मग चुकीचा अनुवाद होतो. आणि दुसरी एक गोष्ट मला जाणवली की तुम्ही बोली भाषेत लिहिल्यानंतर एक तर तो चुकीचा अनुवाद होतो किंवा तुमच्या कलाकृतीचा अनुवादच होत नाही. हे अनुवादाला फार कठीण आहे आणि आपल्या हातून चुकीचा अनुवाद होण्यापेक्षा चांगला अनुवाद झाला पाहिजे यासाठी आपण प्रमाण भाषेतलं पुस्तक निवडलं पाहिजे असा विचार होतो. आणि बोली भाषेतल्या पुस्तकाला कुणी हात लावत नाही. हे लक्षात आलं की बोली भाषेचा अनुवाद करण्याचं धाडस कुणी करत नाही. म्हणून मी ठरवलं की आपल्याला कशासाठी लिहायचं आहे, आपल्याला लोकांसाठी लिहायचं आहे. आपले प्रश्न वेदना ही लोकांना समजावी ही आपली भूमिका असेल तर लोक कुठल्या भाषेत अधिक चांगले समजू शकतील तर प्रमाण भाषेत समजू शकतील. म्हणून मी आणि अनुवाद करायला कुठली सोपी भाषा आहे तर प्रमाण भाषा सोपी आहे म्हणून मी बोली भाषेचा आग्रह सोडून दिला. अक्कर माशीनंतर मी जे काही लेखन केलेलं आहे, जवळजवळ 40 पुस्तकं लिहिलेली आहेत, ती सगळी मी प्रमाण भाषेत लिहिलेली आहेत. ही प्रमाण भाषा वापरण्याची भूमिका आहे. मला वाटतं की सर्वच लेखकांनी, मग तो ग्रामीण लेखक असेल, आदिवासी लेखक असेल, दलित लेखक असेल, त्यांनी प्रमाण भाषेचा वापर केला तर आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतंय. प्रमाण भाषा आणि बोली भाषा याचा एक यांच्यात एक लढा चालू असताना तुम्ही लेखक म्हणून प्रमाण भाषेची निवड करणं आणि कादंबरीमध्ये, इतिहास लेखनासारख्या कादंबरीमध्ये तुम्ही त्याचा वापर करणं, ही भूमिका तुम्ही लेखक म्हणून घेतली आणि एक व्यक्ती म्हणून पण तुम्ही ती घेता आहात. हा खरं तर साहित्य क्षेत्रातला एक मोठा बदल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवर थोडं पुढे जाताना मी एक प्रश्न तुम्हाला पुढचा विचारीन की लोक राजे झाले पाहिजेत हे संविधानाचं तत्व तुम्ही कादंबरीमध्ये मांडता, तर त्यासाठी तुम्ही नेमके कोणते संदर्भ घेतले होते? लोक राजे झाले पाहिजेत हे खरं तर संविधानामध्ये मांडले गेलेलं आहे. पण इतिहासामध्ये संविधान लिहिणं मला काही बरोबर वाटत नाही, कारण संविधान हे 1947 नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लिहिलं गेलेलं आहे आणि आपली कादंबरी ही खूप अगोदरची आहे. पण त्या काळात सुद्धा सामान्य माणसाला या राजशाही विषयी एक द्वेषाची भावना, एक आक्रोश आणि अस्वस्थतेची भावना होती. कारण सनातनमध्ये आपण पाहता की त्या सरदारांनी अनेकांचे पाय तोडलेले आहेत, हात तोडलेले आहेत आणि त्यांना अपंग केलेले आहे. म्हणजे पुढे सत्तेविरुद्ध बोललं तर ती सत्ता खपवून घेत नाही. सत्तेविरुद्ध बोलणाऱ्याला संपवलं जातं आणि मग जी माणसं पीडित आहेत त्यांना वाटतं की अशी निरंकुश सत्ता असता कामा नये. आणि राजेशाही, सरंजामशाही ही निरंकुश होती. एका व्यक्तीला वाटेल तो सांगेल तो ठरवेल तो निर्णय, त्यांनी घेतला तो निर्णय आणि त्यांनी दिली ती शिक्षा, त्यांनी सांगितलं तो न्याय, असं ते असतं. म्हणून लोकांना केवळ राजा किंवा त्यांचे सरंजामदार सरदार
याच्या पलीकडे विचार करता येत नाही. त्यांना त्याच्या पलीकडे जीवन नसतं, इतिहास नसतो. केवळ राजा हाच महत्वाचा असतो, त्याची प्रजा त्याला काहीही अर्थ नसतो. आणि म्हणून म्हणून आपल्या इतिहासामध्ये राजालाच महत्व आहे. इव्हन राजाच्या घोड्यांना आणि हत्तीला महत्व आहे, पण सामान्य माणसांना महत्व नाही. म्हणून त्या काळातल्या सामान्य माणसांना असं वाटतंय की नाही, ही राजेशाही आपल्या कामाची नाही. या राजेशाहीमध्ये आपण सामान्य माणूस म्हणून निसर्ग सुलभ जगू शकत नाही, ही फेकली गेली पाहिजे असं त्याला वाटतं. पण तो तसा त्या काळात बंड करू शकत नाही. पण याच पार्श्वभूमीचा विकास होत होत आपण राज्यशाही नष्ट करतोय आणि लोकशाहीकडे वाटचाल करतोय. मला वाटतं की त्या लोकशाहीकडे, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याकडे येण्याच्या पृष्ठभूमीवर पाहिलेला एक सुंदर स्वप्नाचा ही वाक्य निर्देश करतात. कदाचित असं ते असावं असं मला वाटतं. अरे, तुम्ही म्हणाल्यावरती आता एकदम स्पष्ट झालं की लोकशाहीकडे वाटचाल करण्याआधीची ही सगळी कादंबरीतला काळ येतोय आणि त्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आणि त्या घडामोडींमधला एक महत्वाची घडामोड अशी आहे की धर्मांतर. या धर्मांतरामुळे तिथल्या स्थानिक जे दलित होते त्यांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडलेला आहे. तर त्या आमूलाग्र बदलाकडे किंवा धर्मांतराकडे तुम्ही लेखक म्हणून कसं पाहताय आणि त्यामुळे दलितांच्या आयुष्यातले काही प्रश्न सुटले का असं तुम्हाला वाटतंय का? हा चांगला प्रश्न आहे की दलितांचे प्रश्न धर्मांतराने सुटतात असं अनेक वेळा बोललं जातं. आणि दलित संतापले आणि त्यांना विद्रोह करायचा असेल तर आम्ही धर्मांतर करू अशा पद्धतीची निर्वाणीची भाषा वापरतात. आम्ही धर्मांतर करू. मायावती सुद्धा मागच्या काळामध्ये मालकी मी धर्मांतर करेन. हा, मग आपण धर्मांतराचा इतिहास पाहिला पाहिजे. या देशामध्ये परकीय सत्ता येण्यापूर्वी स्वकीयांची सत्ता होती. त्या काळामध्ये हिंदू धर्म अबाधित होता आणि हिंदू धर्माच्या जातीच्या चौकटीमध्ये ही प्रजा वागत होती. त्याच्या विरुद्ध विद्रोह करत नव्हती. ईश्वरांनी हा धर्म निर्माण केलेला आहे. ही समाज व्यवस्था ईश्वरांनी निर्माण केलेली आहे. हे आपलं नशीब आहे. याच्या विरुद्ध विद्रोह करून चालणार नाही. आपण हे स्वीकारलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. पण ज्या वेळेला या समाज व्यवस्थेमध्ये परकीयांचा प्रवेश होतो तेव्हा इथल्या ज्या शोषित जाती जमाती आहेत त्यांना एक ऑप्शन मिळतो, एक पर्याय मिळतो. त्यांना असं वाटत होतं की धर्म बदलता येतच नाही, तो ती देवानी दिलेली गोष्ट आहे. पण जेव्हा परकीय सत्ता येतात आणि तेव्हा कळतं अरे नाही आहे, अजून एक धर्म आहे, अजून एक संस्कृती आहे, आणि वेगळ्या प्रकारचे राजे आहेत आणि ते इथं आलेले आहेत आणि ते जिंकलेले आहेत. आणि मग त्यांना एक ऑप्शन निर्माण होतं की हे जर त्रास करत असतील तर दुसरीकडे जाऊ. अशा पद्धतीच्या त्यांची मानसिकता विकसित होते. आणि मुस्लिम काळामध्ये मग दलित धर्मांतर करून मुस्लिम व्हायला लागतात. केवळ दलितच धर्मांतर करतात का असं नाही, उच्च जातीही धर्मांतर करतात. म्हणजे मुसलमान दलितही होतात आणि उच्च जातीही होतात. पण धर्मांतर करून मुस्लिम झालेल्यांमध्ये पुन्हा भेदभाव सुरू होतो. कारण तिथं उच्च जातीही गेलेल्या आहेत आणि खालच्या जातीही गेलेल्या आहेत. आणि मग ते तिथे त्यांना पुन्हा भेदभावाने वागवतात. म्हणजे मुसलमान होऊन सुद्धा दलितांचं भेदभाव संपत नाही, दलितांचं शोषण संपत नाही. धर्मांतर करून त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, कारण तिथेही त्यांना कमी लेखलं जातं. पुढे म्हणजे मुस्लिम सत्ता एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन येते. त्यानंतर ब्रिटिश सत्ता येते, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात बायबल. आणि व्यापारासाठी येऊन ते हा देश काबीज करतात आणि त्यांची सत्ता इथे स्थापित होते आणि ते चर्च स्थापन करतात आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार होतो आणि इथल्या लोकांचं धर्मांतर सुरू होतं. तिथं सुद्धा उच्च जाती आणि खालच्या जाती धर्मांतरित करतात. आणि मग मुसलमानातल्या उच्च जाती असतील, ख्रिश्चनामधल्या उच्च जाती असतील, त्या खालच्या जातींना तिथे सुद्धा भेदभावाने वागवतात, तिथं सुद्धा त्यांचा छळ होतो. मला असं वाटतं की दलितांनी धर्मांतर केलं, एक धर्म सोडून
दुसऱ्या धर्मात गेलं म्हणून त्याचा छळ थांबतो असं नाही. इतकंच नव्हे तर दलितांनी एक देश सोडून दुसऱ्या देशात गेला तरी तिथं त्याचा छळ थांबतो असं नाही. कारण जे स्थलांतरित झालेले लोक आहेत ते जे सगळ्या जातीचे आहेत आणि तिथे त्या जाती घेऊन गेलेले आहेत आणि तिथं पुन्हा जाती व्यवस्था निर्माण होते आणि तिथं सुद्धा भेदभाव तयार होतो. आणि तिथं हे भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जा, तो जाताना जात घेऊन जातो. मग तुम्ही दुसऱ्या धर्मात जा किंवा दुसऱ्या देशात जा. त्यामुळे जोपर्यंत जात संपत नाही तोपर्यंत धर्मांतर करून देशांतर करून हे प्रश्न सुटत नाही. हे मला मुस्लिम काळात आणि ब्रिटिश काळात जाणवलं आणि ते तिथं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्या काळामध्ये जे मुसलमान धर्म स्वीकारला दलितांनी आणि ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले, कारण त्यांना तिथं समानतेने वागवलं गेलं नाही. तिथं त्यांना रोटीबेटीचा व्यवहार म्हणजे फिलिप त्या कादंबरीत एक ख्रिश्चन आहे फिलिप, त्याच्या मुलाला मुलगी दिली जात नाही आणि त्याचं वय निघून जातं, कारण तो खालच्या जातीचा ख्रिश्चन आहे, वरच्या जातीचे ख्रिश्चन त्याला मुली देत नाही. असे एक त्याची म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असं काहीतरी आहे. तशी अवस्था या धर्मांतरित दलितांची झालेली या काळात दिसते. आणि हा काळ त्या पद्धतीनं मी चित्रित केलेला आहे. अगदी केलेला आहे. म्हणजे तो दिसतो आहे की काळाचा प्रवाह, त्या प्रवाहामध्ये धर्मांतर करणं ही एकेकाळी काहीतरी समस्येवरचं उत्तर आहे अशा पद्धतीने त्याकडे बघितलं जात होतं आणि नंतर त्यातल्या ज्या समस्या आहेत त्याही तुम्ही दीर्घपणे कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत आणि त्यासाठी अर्थात वेगळ्या भाषेचा, प्रमाण भाषेचा वापर तुम्ही केलेला आहे. आता फक्त शेवटाकडे येताना एक प्रश्न विचारते की दलित साहित्य लेखन करताना त्यापुढे कोणती काळजी घेतली पाहिजे लेखकांनी असं तुम्हाला वाटतंय? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मी जेव्हा 60-70 ला लिहित होतो ना, तेव्हा मला लिहिणं इतकं सोपं होतं. खूप म्हणजे धडाधड मी शिव्या देत लिहायचो, नकार द्यायचो, विद्रोह करायचो, बंड करायचो आणि भीती वाटायची नाही. अन्यायाविरुद्ध बोलायचो. पण आज हे सगळं इतकं संवेदनाक्षम झालेलं आहे. आज मी इथं बोललेलं संपूर्ण कुठे जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाईल हे सांगता येत नाही. माझा मराठीत बोललेला शब्द हिंदीवाल्यांना काय वाटेल मला कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, सार्क लिटरेचर फेस्टिवलला मी गेलो होतो आणि मी मराठी कवितेमध्ये म्हणजे दलित कवितेमध्ये मला शिव्या देण्याचा छंद आहे. शिव्या द्यायचो. या हराम परंपरेने आमचा छळ केला असं मी इथं म्हटलं आणि तर माझं कौतुक झालं. शिवीची ओवी म्हणून कौतुक केलं गेलं दलितांच्या. मग मला वाटलं की मला चला प्रोत्साहन मला मिळालं, आपण जरा अजून थोडस उच्च आवाजात आपण शिवाय देऊ आणि मी हिंदीमध्ये बोललो, इस हराम परंपरेने हमें बहुत त्रस्त किया है किंवा पीडा दिया असं काहीतरी म्हणलो. तर मी 3 दिवस एकाकी पडलो आणि प्रत्येक जण म्हणतो अरे अपने परंपरा को ये हराम बोल रहा है, असं प्रत्येक जण हे आपले परंपरा को हराम बोलताय. अरे म्हणलं मी मराठीमध्ये बोललो तर तिथं माझं कौतुक झालेलं आहे. इथं प्रगतीशील नाही, प्रत्येक समाजाची एक धाटणी आहे. इथं फुले आंबेडकर झालेले आहेत, इथं सामाजिक चळवळी झालेल्या आहेत आणि इथं दलितांच्या बंडाचं स्वागत झालेलं आहे. दलित साहित्याचं प्रचंड कौतुक झालेलं आहे. पण हिंदी समाज सरंजामी मानसिकतेतून अजून सावरलेला नाही आणि तिथं मी एक शिवी दिली की माझ्या विरुद्ध म्हणजे अतिशय संतापजनक प्रतिक्रिया उमटली. आणि आज आपण तेव्हा एक ठीक आहे आपण शिव्या देत होतो आणि ते त्या काळात सहजही होतं, पण आजच्या काळामध्ये आपल्याला इतकी अक्रास्ताळी भूमिका घेता येणार नाही. आपल्याला समतोल विचारानंच बोलावं लागेल. केवळ स्टंटबाजी करून, केवळ असे खळबळजनक विधानं करून, केवळ अक्रास्ताळे भूमिका घेऊन आपण आता असं लिहू शकणार नाही, कारण सगळाच समाज जागा झालेला आहे आणि तो लेखक लिहितोय तर त्याच्या
शब्दाची, त्याच्या व्याकरणाची, काना मात्रा विलांटीची सुद्धा चिकित्सा करायला लागलेला आहे. आता मला वाटतं लेखकाची जबाबदारी वाढलेली आहे. केवळ एका समाजाला डोळ्यापुढे लिहून लिहून भागणारं नाही, कारण त्याचं साहित्य एक समाज वाचत नाही, कारण त्याचं साहित्य संपूर्ण विश्वामध्ये जाणार आहे. म्हणून मला वाटतं की मी लिहिताना या संपूर्ण जगाकडं संवेदनशीलपणे पाहावं लागणार आहे. मी एक दलित शोषित पीडिताविषयी लिहित असताना मला इथल्या ज्यांच्या विरुद्ध मी बोलतोय त्यांची मला पण खबरदारी घ्यावी लागेल की ते माणसं परिवर्तनाला तयार होतील की प्रतिकाराला तयार होतील. मला परिवर्तन करायचं आहे आणि मला प्रक्षोभक विधाने करायची नाहीत अशी जाणीव माझ्या मनात निर्माण झालेली आहे. या पद्धतीनं प्रत्येकानेच विचार केला पाहिजे की तो काळ असा होता की झोपलेल्याला जागा करायचं असेल तर ओरडूनच जागा करावं लागायचं. पण आज सगळेच समाज जागे झालेले आहेत. सगळीकडेच भयानक अशी संवेदनशीलता स्फोटकपणे व्यक्त होते आहे. अशा काळामध्ये मला वाटतं की सामाजिक बंडखोरीची भाषा बोलताना अधिक जबाबदारीनं बोलावी लागणार आहे. याचं भय आणि जाणीव मला सतावती आहे. सनातन लिहिताना मात्र पहिल्या पानापासून शेवटपर्यंत हे मला जाणवत होतं आणि ते अतिशय म्हणजे काळजीपूर्वक मी ह्या लेखनामध्ये पाळलेला आहे असं मला वाटतं. खरंय, सामाजिक बंडखोरी हा शब्द तुम्ही वापरलात आणि या सामाजिक बंडखोरीला संयतपणा जर आला तर काहीतरी एक वेगळं चित्र आपल्याला निश्चित पुढच्या काळामध्ये दिसू शकतं. तसा तुमच्या एकूणच या मुलाखतीचा रोख होता एक समतावादी दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनातून आपण समाजाकडे कसं पाहिलं पाहिजे, आपलं साहित्य इतर भाषांमध्ये जाताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी भाषेचा वापर कसा केला पाहिजे या सगळ्याचा एक आढावा घेताना सामाजिक चळवळीत मधलं तुमचं जे योगदान आहे तेही तितकंच महत्वपूर्ण आहे. तर त्याबद्दल आपण तुम्ही थोडं काही सांगितलं आम्हाला, तर मग त्या दृष्टीने मुलाखतीला परिपूर्णता येईल असं वाटतंय. नाही, खरं तर मी लेखक कमी आणि कार्यकर्ता अधिक आहे. मी चळवळ नसती तर लेखक झालोच नसतो. नामांतराची चळवळ झाली, दलित पॅंथरची स्थापना झाली आणि मी दलित पॅंथरशी जोडला गेलो. दलित पॅंथरमुळे माझ्यामधल्या जाणीवा बदलल्या. कारण दलित पॅंथर निर्माण झाली नसती, नामांतराची चळवळ झाली नसती तर मी एक प्रेम कवी म्हणूनच प्रसिद्ध झालो असतो. कारण मी प्रेम कविता लिहायचो, प्रेम कथा लिहायचो आणि प्रेमाविषयी माझ्या मनामध्ये भरभरून सुचायचं, मला खूप सुचायचं. मी कोणावर प्रेम करत नव्हतो आणि माझ्यावर कोणी प्रेम करत नव्हतं, तरी सुद्धा कल्पनाच्या उत्तुंग भराऱ्या मी प्रेमाच्या विश्वात मारायचो आणि मला खूप चांगलं सुचायचं. पण जेव्हा दलित पॅंथरची निर्मिती झाली आणि अन्यायाविरुद्ध दलित तरुण संघर्ष करू लागला, तेव्हा मला वाटलं की नाही, आपली प्राथमिकता प्रेम नाही, आपली प्राथमिकता संघर्ष आहे. प्रेमाविषयी हजारो वर्ष लिहिलं गेलेलं आहे आणि यापुढे हजारो वर्ष लिहिलं जाणार आहे. पण अन्याय अत्याचाराविरुद्ध लिहिणं गरजेचं आहे, कारण आम्ही अन्याय अत्याचार ज्या समाजावर होतोय त्या समाजात आम्ही जन्मलेलो आहोत. आम्ही जर या अन्याय अत्याचाराविरुद्ध लिहिलो नाही तर ही आमची ऐतिहासिक चूक होईल, अपराध होईल आणि आम्ही लिहिणं ती आमची सांस्कृतिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही लेखनाकडे वळलो आणि दलित साहित्य लिहायला लागलो. दलित साहित्य लिहिणं हे देखील एक कार्यकर्त्याची जबाबदारीच होती आणि कार्यकर्त्याच्या आयुष्यातूनच आम्ही लिहिलोय. आम्ही जर कार्यकर्ते नसतो तर मला वाटतं की हे दलित साहित्य इतकं विद्रोही निर्माण झालं नसतं. या महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकर निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनंतर दलित पॅंथरची चळवळ निर्माण झाली आणि दलित पॅंथरच्या चळवळीला पूरक असं प्रगतिशील वातावरण होतं. असं वातावरण अन्य भाषेमध्ये नाही. अन्य भाषेमध्ये भारतामध्ये दलित साहित्य आहे, ते मराठी इतकं विद्रोही नाही, कारण तिथं दलित पॅंथरची चळवळ नव्हती, फुले आंबेडकर नव्हते, तिथं असा प्रगतिशील समाज नव्हता.
म्हणून मला वाटतं की दलित साहित्याच्या निर्मितीमध्ये चळवळीचं योगदान फार महत्वाचं आहे. नामदेव ढसाळ असो, प्रल्हाद चंदवळकर असो, अरुण कांबळे असो, भीम आपला अरुण कांबळेनंतर रामदास आठवले असो, ही सगळी मंडळी दलित पॅन्थरमध्ये काम करत होती आणि त्याच वेळेला कविता लिहित होती. दलित पॅन्थरचा लढा आमच्यासाठी लेखनाची प्रयोगशाळा होती. तिकडं विद्रोह करायचं, संघर्ष करायचा आणि मग ते कागदावर आणायचं. आम्ही आमचं होमवर्क चळवळीत केलं आणि मग ते कागदावर व्यक्त केलं, असं तो प्रकार होता. मी कार्यकर्ता नसतो तर कलावंत झालो नसतो, झालोच असतो तर प्रेमकवी झालो असतो. म्हणून मला दलित लेखक म्हणून सामाजिक बांधिलकीने लिहिण्याचं भान कोणी दिलं असेल तर ते आंबेडकरी विचारानं आणि आंबेडकरी चळवळीनं. आणि ही चळवळ नसती तर मला वाटतं की दलित साहित्य निर्माण मराठीमध्ये झालं नसतं. तर कार्यकर्ता असणं आणि लेखक असणं हे किती हातात हात घालून असायला हवं हे तुमच्या सगळ्याच साहित्यातून जाणवतं. फक्त सनातन मध्ये नाही तर ते राणीमाशीमध्ये दिसत आहे, अक्करमाशीमध्ये दिसत आहे. आणि तुमचा स्वतःचा लेखक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि एक संवेदनशील म्हणून, माणूस म्हणून असणारा जो सगळा एक आलेख आहे तो तुमच्या सगळ्या ह्या 40, 42, 48 पुस्तकांमधून दिसतो आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि त्या पुरस्काराबद्दल तुमचं एकदा अभिनंदन करते आणि अशीच तुमची वाटचाल पुढे पुढे होत राहू अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. मी आपला आभारी आहे.